नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आजच्या सुंदर अशा दिवसाला सुरुवात झाली आहे आणि मी टिफिन सर्व्हिसेस सुरू केल्या आहेत. तर सकाळ सकाळ आज त्याचीच तयारी चालू होती. टिफिनमध्ये आज मी मटर पनीरची भाजी केली आहे आणि चपात्या केल्या आहेत. त्यांना टिफिन देऊन मला प्रसादासाठी लाडवाची तयारी सुरू करायची आहे. तर त्यांना आधी टिफिन देऊया. टिफिनचं सर्व काम झालं आहे आणि आता लाडूसाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे. आता कढईमध्ये थोडंसं तूप घेऊन त्यात मी रवा भाजून घेणार आहे. रवा फक्त 5 ते 10 मिनटं परतून घ्यायचा आहे. रव्याचा कलर चेंज करायचा नाही आहे आपल्याला. रवा आता मी 10 मिनटं भाजून घेतला आहे. रव्याचा कलर चेंज नाही केला आहे आणि आता गॅस बंद करून रवा आता बाजूला काढून ठेवायचा आहे. मी इथे ताटामध्ये रवा काढून घेतला आहे. त्याच कढईत मी आता 1 वाटी किसलेला ओला नारळ घेतला आहे. त्यात तितक्याच प्रमाणात साखर घेतली आहे. थोडंसं पाणी घेतलं आहे, 2 ते 3 चमचे साधारण. आता हे सर्व चांगले एकत्र करून घ्यायचे आहे. साखर चांगली वितळली आहे आणि उकळीही आली आहे. त्यात आता आपण मावा टाकणार आहोत. मावा आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो आपण. त्यानंतर काजू बदाम थोडंसं मिक्सरमध्ये क्रश केलं आहे. हे सर्व मिश्रण आता चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. मिश्रण चांगले एकजीव झाले आहे. गॅस बंद करून आता त्यात रवा टाकायचा आहे, जो आपण थंड करत ठेवला होता. आणि हे सगळे मिश्रण पुन्हा चांगले एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आणि साधारण 10 ते 15 मिनटासाठी हे मिश्रण थंड करायला ठेवायचे आहे. 10 ते 15 मिनटं झाल्यानंतर त्याचे लाडू वळून घ्यायचे आहे आणि प्रसादासाठी लाडू माझे तयार झाले आहेत. दिवसभराची सगळी कामं झाली आहेत आणि आता थोडी ड्रॉइंगची प्रॅक्टिस करायची आहे. माझ्या ड्रॉइंग क्लासमध्ये जी मुलं येतात शिकायला, लहान मुले, त्यांच्यासाठी मी हे सगळे स्केचेस रेडी करून ठेवत असते, कारण त्यांना प्रॅक्टिस करायला सोपं जातं मग. मी इथे पेन्सिलचा आणि ब्लेंडरचा वापर करून हे रेडी करत आहे.
हे ड्रॉइंग तयार करायला 20 ते 25 मिनटं लागली आहेत आणि हे तयार आहे आता. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.